होते ना ती निघाले होते सर शेव टेकवल्यानंतर थोडे थैसरला देवाची वाट झाली आहे. हा देव थैसरला बाहेर येते सभा मंडपात. हॅलो सर आपल्याला जे ऐसा दिसतं असं ना तैसा ना बघा. आता पुढे बघा पूर्ण मानकरी असं तैसर आणि दाभोळगावचे जेवढे मानकरी असत ना ते मानकरी सगळे ऐसर असतात. ते याच्यासोबतच अजूनपर्यंत प्रतीक्षेत असणारी दाभोळे गावची श्रीदेव गांगेश्वर पावनाई भावई मंदिर तेच सगळी जी देवता असत ना तर हे देवी भेटीसाठी ऐसर थांबले असतात. आता ऐसर मार्गस्थ होतो. चला नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन गोष्ट, नवीन स्थान, नवीन देवस्थानच आणि नवीन परंपरा, नवीन संस्कृती ही बघू मिळणार. जसं आपल्याला माहिती असा की एकवीर आई जी कोळ्यांच्या हाकेक धावून येतात तशीच आपल्या कोकणात दिरबादेवी असा जी आपल्या गाभित समाजाच्या माणसांसाठी धावतात. गाभित समाज ह्यो हैसरलो कोळी समाज. तर मग ह्याच कोळ्याच्या हाकेक धावून येणारी ही दिरबादेवी आज चालली असा कुणकेश्वर श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटी. आणि ह्यो उत्सव, ह्यो महोत्सव असा, ह्यो आगळो वेगळो उत्सव कसो असणारा तो बघूया. जसं बोलताय की एक नवीन परंपरा, एक नवीन संस्कृती आपल्याक दरवेळेस बघूक मिळता. तर ह्यो आजचो जो संस्कृतीचो भाग काय असा ना, दिरबादेवी श्री दिरबादेवी हैसरना कशी निघणारा, त्या मार्गान जाणारा आणि ही देवभेट कशी असणारा ना ही आपल्याक बघूक मिळते. तर चला मित्रांनो, ही देवभेट कशी असणारा ना ही बघून घेवा आणि आईचो आशीर्वाद देखील घेवा. सोबतच ह्यो एक प्रयत्न होतो, ह्यो जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करूचं असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. मित्रांनो चला आणि आईचो आशीर्वाद घेऊया. मित्रांनो, आपण सध्या जे असा ते दिरबादेवी मंदिर जामसंडे हे हैसर असं.
आणि हैसरना आता ही देवस्वारी जाणारा म्हणजेच दिरबादेवी हैसरना कुणकेश्वर श्रीदेव कुणकेश्वर भेटीक जाणार असा. तर मग ह्यो जो देवस्वारीचो देव भेटीचो जो उत्सव असा ना तो कशा प्रकारे असणार तो आज आपण बघणार असा. चला तर मग आपण पुढे जाऊया. मित्रांनो आपण सध्या श्री दिरबादेवी रामेश्वर मंदिर जामचंडे हैसरना आता जी देवस्वारी निघणार ना तर हैसर राहिला आपण आता बघूया हैसरना बघूया आता आपण कसे हैसरना जाणार आहोत ते. तर मग आता लोक आता जमाजमा होता आणि हैसरना सुरुवात होतली असा. बघा एकदा आतमध्ये जाऊन बघूया ना आपण. आता बरीचशी मंडळी जमली असा मानकरी जमली असत आणि हैसर मार्गक्रमण करीत आणि ती विष्णू देवामध्ये सेव टाकून सरळ विष्णू नगरामधून जो सोनीवाडी भटवाडी आहे त्या मार्गे तारामुंबरीमध्ये पोहोचेल. आणि तारामुंबरीमध्ये मानाचे जे तळ्या असतात त्या मानाच्या तळ्या घेतल्यानंतर जो सेतू बांधलेला आहे आणि नौका सेतू त्या नौका सेतूवरून ती त्या मिठमुंबरी बीचवरून जो गणपतीचा जो कडा आहे आज गणपतीचा घाट आहे त्या घाटाने वरती जाईल आणि त्या घोडबळींच्या कातळावर थोडा वेळ विसावा घेतल्यानंतर जवळ बरोबर 12 वाजता आमची देवी गाभाऱ्यामध्ये पोहोचणार अशा अनुषंगाने ती तिथनं निघेल आणि अशा तऱ्हेने 12 पर्यंत ती गाभाऱ्यामध्ये पोहोचणार आहे. 12 वाजता झाल्यानंतर बाहेर देवी जोगेश्वरी मंदिरामध्ये येऊन विसावेल आणि जो तिचा टायमिंग असतो की सूर्योदय होता होता क्षणी तर ती समुद्रावर जाऊन तीर्थस्नान जे आलेले भाविक असतील त्यांना तीर्थस्नान तिथे घडवेल आणि आपण तीर्थ दर्शन घेऊन ती देवा कुणकेश्वर मंदिराला प्रदक्षिणा करून परत जोगेश्वरी मंदिराच्या इथे येतील. आणि ह्या अनुषंगानेच आचरेचा रामेश्वर जो आहे आज ती कित्येक वर्षीची राहिलेली भेट आहे ती भेट होणार आहे तिथे. आणि ती भेट झाल्यानंतर ती त्या जोगेश्वरी मंदिरावरून थोडा वेळ विसावा घेऊन परत तिथे जे थांबदोरी असतील त्यांना चहा पाणी दिलं जाईल आणि त्यानंतर परत भर घेऊन ती पावनादेवी मंदिर जे चांदेलवाडी रोड आहे आज त्या पावनादेवी मंदिरामध्ये आज त्या पावनादेवीच्या आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन शेव टाकून बाहेर येऊन जे आलेले भाविक असतील त्यांची तिथे पडस्थळ म्हणजे आज जे काय प्रश्न असतील ते घेण्यात येतील आणि ते प्रश्न झाल्यानंतर ती परत जोगेश्वरी मंदिरामध्ये येऊन स्थिरावेल आणि तिथनं बरोबर 4:30 ते 5च्या मनाने उद्या आज ती परत परतीच्या प्रवासाला निघणार आहे आणि ती मिठमुंबरीला बरोबर 6, 6:30 किंवा 7च्या मनाने तिथे पोहोचेल. इथून आपण आता दिलेल्या माहितीनुसार निश्चितपणे जामसांडे ते कुणकेश्वर भाविकांची गर्दी सोबतच म्हणजे दिरबादेवी सोबत जे कुणकेश्वर भेटीक जाणारे असतात ना तर मग त्यांची गर्दी बघा ह्याच्यावरनं तुमका समजत की बाबा ह्या उत्सवात किती महत्व असतं ते. सोबतच संपूर्णतः आता फक्त वाट बघूशा नौबतची. तिसरा झाला नौबत झाला की मग
देवस्वारी सोबत चालली ही रयत असा. रयत बघा किती प्रमाणात चालली असा ती. अर्थातच देवी श्रीदेवी दिरबा देवी जी असा ना ती ह्योच तो नौका सेतू जैसर ना आता श्री दिरबादेवी पलीकडे येतली आणि श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीक जाणार असा. ह्यो नौका सेतू पलीकडे तारा मुंबरी आणि अलीकडे आम्ही जैसर उभे असाव थैसर मीठ मुंबरी असे दोन्ही तरींका जोडता. एक खूपच वेगळ्या प्रकारची ह्यो सेतू केल्याने असा आणि हो असोच काही अजून अजून काही ठिकाणी असत तर हे बघूक मिळतात. ह्योच नौका सेतू काही दिवसांपूर्वी आचऱ्याच्या ठिकाणी देण्यात आलो होतो आणि थैसर ना डाळत स्वारी आली होती. तर मग हे असे जे देवांचे उत्सव असत ना ह्याच्यात ना आपल्या काही गोष्टी अवगत असत ह्या अशाच असते. नौका सेतू जर बघितलं तर मग संपूर्णतः सजवलेलो असा आणि हे सजवलेलो नौका सेतू अशा प्रकारे असा की तुमका दोन्ही बाजूनी समुद्र दिसता. ह्या तारामुंबरी ह्या बाजूक असा आणि तारामुंबरीसून त्या बाजूक जाणारे हे नौका सेतू सागरी सेतू प्रवेशद्वार. तर मग जसं आपल्याला माहिती असा की श्री दिरबादेवी जी असा ना ती कुणकेश्वराच्या भेटीक जाणार असा. तर कुणकेश्वराच्या भेटीक जाताना हे जे तारामुंबरीतलो रस्तो असा ना थंयसर मग आजूबाजूक सुहासनी पूर्ण पूजेची थाळी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हयसर तयार असतात. मानाचे थाळी असतात काही ठिकाणी ते मग पूजा हयसर असतली. समोर तुमका पाठ लागलेलो दिसता बघा. तर मग हयसर ना हे जे देवी आहे म्हणजे देवस्वारी जी येणार असा ना ती हयसर विसावतली 2 मिनिटासाठी हयसर थांबणार आणि हयसरले जे मानापानाचे जे थाळी असत ते घेतले मेळावा होतलो आणि मग पुढे जातले चालीक लागतले. तर मग हे असेच असतले. हयसर तर पूर्ण सज्ज असा. आपण पुढे बघूया काय असा. आपण सध्या जे तारामुंबरीत असा ना तर मग हयसर असा देवाचो मांड हो बघूक मिळता हयसर आणि या मांडाजवळ हयसर येऊन पुन्हा मानेची थाळी आणि पूजा होता. तर मग हीच बघा ही मांडव कशा प्रकारे सजवलेलो असा तो. पुढे वरती आपण जर बघशाल तर मग आपल्या वरती सर्वत्र हे डोंगलच असतात. तर हे माशांचे चित्र लावलेले डँगलर्स असतात वरती टांगलेले हे बघा. संपूर्णतः रांगोळी म्हणजेच हे नेमका रांगोळी नाही तर मग सारवण केल्यानंतर जे कणा काढला जातो तर मग हे कणा काढलेला सारवण केल्यानंतर बघा संपूर्णतः तसेच प्रकारे सजवलेला असा. खूपच छान प्रकारे हयसर तयारी झाली असा. ही जयत तयारी फक्त आणि फक्त दिरबादेवीच्या देवस्वारीसाठीच असा. श्री दिरबादेवी जामसंडे जी असता ना तर त्याच्यासोबत जी रयत होती ती रयत आता येऊक चालू झाली असा. देवांचे आता येऊक लागतीलच कारण मग कसा की आता पुढे ढोलांचो आवाज येतात. जेव्हा ढोल जे वाजतात नगाडो तर मग त्याचा आवाज येतात म्हणजे देव आता आजूबाजू काहीतरी जवळ येले असतील. तर मग आता जसे देव पुढे येतील ना तसे हे जी पडसारा असेल ना ते पण वाढतील. आत्ता आपल्या हयसर 2-3च पडसारा दिसतात पण मग ती वाढतील. त्याच्यासोबतच हयसर मांड असा मांडावरती येल्यानंतर मग मांडावरती देव थांबतील थोडा वेळ. मग मानाची थाळी मानाची पूजा आणि थैसरना मग कुणकेश्वराच्या वाटेक लागतील. पुढे बघूया आता देव येतात तर मग आपण पुढे बघूया. ते बघा थैसरची सुरुवात झाली ते हयसर असा अजूनपर्यंत. आता थैसरची पडसरा आला ती पडसरा वाढतली थैसर आणि पुढे बघा अजून परत कुठे तुम्ही घेता ते मगाशी घेतलं होतं ना मग ते हयसर मग यांच्यासाठी गुळ आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असा. हयसरला सगळी जी पडसरा असतात आता ती संत्री मांड
खवळे गणपतीच्या थंयसर ना आता पुढे येयली वाट केल्याने आणि आता मांडत येतली मेन जे हयसर विठ्ठल मंदिर आसा ना थंय हे बघ. वरसून थंयसर ना जेव्हा खवळे गणपतीकडून म्हणजेच जे महागणपती असा महागणपतीच्या थंयसर ना जेव्हा देवी निघाली तर मग पुढे येयले आणि विठ्ठल मंदिराकडे थांबली. थंयसर ना पूजा आणि जे त्याची मानाची आरती वगैरे जी होती ती झाली. थंयसर ना मग पुढे येतली. हयसर तारामुंबरी हयसर इल्यावरती या बाजूक समोर सेतू बांधलेलो असा. ह्यो सेतू जो असा ना तो 48 बोटी असत या सेतूमध्ये. पण मग अजून एक गोष्ट सांगण्यासारखी ही असा, मागच्या वर्षी याच रस्त्यान जाताना म्हणजे ह्याच मार्गाने जाताना देवीन सांगलेलं होतं की जेवढे नौका असतात ना तेवढ्या नौकावाल्यांनी येताना एक साडी आणावी. तर त्याच्याप्रमाणे ह्या वर्षी 48 बोटी इले असतात. पण 48 बोटी इल्यानंतर साड्या मात्र ज्या इल्या असतात ना इतर बोटीवाल्यांकडून ते एकूण 51 साड्या झाल्या असतात ह्या वर्षी जे देवीच्या मानासाठी आले असत. तर मग ही एक अजून वेगळी चांगली गोष्ट आहे. पण ते सांगण्यासारखी तुमच्यासाठी असा. आणि ह्यो देवाचा सेतू जो असा ना रेडी झालो म्हणजे तयार करून तर झालोच असा सज्ज. आता थोड्याच वेळात हयसर ना देवस्वारी निघतली आणि पलीकडे होतली. अलीकडे तारामुंबरी पलीकडे मीठ मुंबरी आणि पुढे मग कुणकेश्वराक वाटचाल करतली हीच देवी. गर्दी भरपूर जमली असा पलीकडच्या बाजूक पण. थंयसर आता जेव्हा देव येतील तेव्हा मग पुढे संपतात. शिरगावची पावनाई देवी आहे ना त्याची स्वारी असं म्हणजे देवस्वारी आला असं त्यांची शिरगावची देवस्वारी आणि देव भेटीक आले असतात. आता हैसरना पुढे काम थांबले असतात.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आता आपल्या दाभोळे गावची पावनाई देवी भावई मंदिर म्हणजे ते गांगेश्वर पावनाई जी देवी असा ना ती हयसर प्रतीक्षेत दिसता. कारण मग पुढे कणकवलीची देवस्वारी होती जी कुणकेश्वर भेटीक असा. तर मग ती भेट झाल्यानंतर मग हयसर ना पुढे ही मार्गस्थ होतली. देव गांगेश्वर पावनाई भावी मंदिर दाभोळेची देवी असा, दाभोळेची देवस्वारी गेली असा हयसर ती पुढे बघूया कशी असं ती. पण सोबतच रयत असा, रयत अगदी मोठ्या संख्येन जमलेली असा आणि ही रयत आपल्याक आता हयसर मुख्य प्रवेशद्वारावरती दिसता. बघा हयसर ना ही आता जर चालली तर पुढे येतली आणि मग ही असतली मुख्य मंदिरात. विलास कदम आणि वृंदा कदम हे कुठे असतील त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष इथे यायचं आहे. त्यांचे नातेवाईक इथे त्यांची वाट पाहतात. विलास कदम, वृंदा कदम हयसर आपल्याला जे हयसर दिसतं असं ना थंयसर ना बघा आता पुढे बघा पूर्ण मानकरी असं थंयसर. आणि दाभोळगावचे जेवढे मानकरी असत ना ते मानकरी सगळे हयसर असतात. ते याच्यासोबतच अजूनपर्यंत प्रतीक्षेत असणारी दाभोळे गावची श्रीदेव गांगेश्वर पावनाई भावई मंदिर तेच सगळी जी देवता असत ना तर हे देवी भेटीसाठी हयसर थांबले असत. आता हयसर मार्गस्थ होतो. चला गावची देवी जी आली असत ना देवस्वारी ती आता भेटीक आली असत ना बघा. तो बा गेला. रात्रीचे वाजलेत 11 आणि अजूनपर्यंत गर्दी बघा कशी असा ती. गर्दी ही वाढतच चालली आणि ह्या वर्षी तर मग भरपूरच जास्त गर्दी असा ह्या वर्षीची. बघूया कशी असा ती. लय मजा येतली ह्या गर्दीची. देवासोबत येणारी जेवढी रयत असा ना ती थंयसर येऊनच थांबली असा. फाटसूनच देव येतील आता आणि हयसर पण बऱ्यापैकी रयत येऊन थांबली असा. कारण मग ते जे टोप्या असतात त्या टोप्यांवरती प्रिंट असं नाव प्रिंट केलेलं असतं त्याच्यावरच समजतं की रयत त्या देवांच्या सोबत होती ती पुढे येईल असा. आणि बऱ्यापैकी रयत थंय थांबली असतात जे देवांची वाट बघतात. देव आता त्या मधल्या वाटेन बाहेर पडतले आणि मंदिराच्या रस्त्याक लागतले. हयसर बघूया आपण कसे असतात ते. आता सध्या हयसर लय गोंधळ होतो कारण मग आहे ना बरेचसे देव इले असत. त्याच्यात पण सगळ्यात पहिले आता ह्या हयसर जर बघता तर आपल्या हजेरी लावताना दिसता दिरबादेवी रामेश्वर जामसंडेची आणि पूर्ण रयत इली असा देवासमोर जी असणारी ही रयत आता पुढे दिसता असा बघा.
रयत तर इली असा, आता रयतेच्या मागना देवस्वारी येत असा, तर मग ही देवस्वारी बघा कशी असतात ती. आणि ह्या एक नवीन वेगळी एक ऊर्जा देऊन जाता. तर मग यांच्या ज्या काही जे आपण जे काय बोलतो शिवकळा किंवा अवचार बोलतो, तर मग हे जेव्हा संचार होतात तर मग तेच बहुतेक एवढे आशीर्वाद ब्लेसिंग्स देऊन जाताना, तर मग ते आपल्या सांगण्याच्या पलीकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या समजण्याच्या पण पलीकडे असतात. आपण बघून घेऊया आता जे देव इले असतात ना, तर मग हे देव इल्यात ही देवस्वारी कशी असतली आणि ही मंदिरात कशी जातली प्रवेश करतली ती. श्री तिरुपादेवी रामेश्वर हे जी देवस्वारी होती ना ही हैसर आता इली असा. आणि मंदिरात आपण मेन प्रवेशद्वारावरती असाव. आता बघूया हैसर येतली आणि हैसर कशा प्रकारे ती स्थिरावणार, थोडा वेळ हय राहतली आणि मग हैसरना पुढे वाटचाल करतली. ही बघूया आता कशी असत. टेकवल्यानंतर थोडे थैसरला देवाची वाटचाल झाली. हा देव थैसरला बाहेर येतले सभा मंडपात. हॅलो
समजा ना मग मी तू आज बघा प्रवेश करी उतर कुंकोबाच्या काय केलं रे पाणी खाय उडवले कोण तू कुंकोबा तू पुढे बोल तू धरू नको याच्या पुढे रिसीव करीत तो माहिती झालो ना पण रिकी मी म्हणजे कोण वळखल्यान काय या काय मी कोण मी काय सांगले सिंधुदुर्गा पुढे बोल बरोबर जे नवीन म्हणून मी अजूनही सांगतोय चला पण तू आता ह्याचे पुढे माफ करा आणि ह्याच्या पुढे रितीन होणार जात याच्या पुढे मर्यादा का कोण येता ओळख पाळव रीतीप्रमाणे आम्ही त्याला वाचत सांगो करतो आणखी काय करणार याच्या पुढे आता होणार ना पुढे रीतीप्रमाणे तुमचा होणार ना सगळं व्यवस्थित आणि प्रत्येक वेळी येऊच जा पण मी मान्य करणार नाही असा सांग द्यावा म्हणजे पटकन काय ठेवलंय ना बोल तू बोल पंचउपमान मानलं मी काय गेला आहे जाताय जोगेश्वरी विचारताना येऊन मी श्री दिर्बारामेश्वरची देवी आसा ना तर दिर्बारामेश्वरची देव भेट झाली आसा जामसंडेची आणि आता हयसर आली आसा ती श्री देव रामेश्वर मिडबाव तर मग ही आता देवभेट हयसर चालू आसा आणि थोड्या वेळान आता हयसर पण मेळावं लागत बघा सांगते श्रीदेव रामेश्वर मिडबाव यांची आता देवस्वारी हयसर आली असा तर थंयसर आतमध्ये जाऊन आता ते भाग लागले
जेवढ्या देवस्वाऱ्या यायच्या होत्या ना त्या येऊन गेल्या आणि त्याच्यातल्या एक शेवटची राहिलेली होती ती होती कसबा आचरा रामेश्वर, श्रीदेव रामेश्वर कसबा आचराचा. तर मग ह्या देवांचे आता देवस्वारी हैसर आगमन झालेलं असं आणि हैसर आता मेन मुख्य सभामंडपात त्याची म्हणजे आता एंट्री होतली त्यांची. तर बघा आता हैसर चालू होतले ते हैसर आपल्याक बघूक मिळतले. Yeah.